की आपण साजरा करत आहोत. हा काळ आपण साजरा करत आहोत. अशी आपली सध्याची परिस्थिती आहे. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. कारण असं का होत आहे? का होत आहे? कारण पश्चाताप कशाबद्दल आहे हेही आपल्याला बरोबर माहीत नाही. आपण कुठे चुकले आहोत हेही कळत नाही. कसे कळणार? स्वतःचे परीक्षा केली का आपण? तर नाही केली. आणि जिथपर्यंत स्वतःची परीक्षा म्हणजे परीक्षण नाही करणार, तिथपर्यंत आपली चूक आपल्याला कळणार नाही. आणि आपली चूक कळणार नाही, मग चुका सुधारायचा प्रश्नच येत नाही. म्हणून पहिली आपली परीक्षा आपणच घ्यायची आहे. आणि जर आपण आपली परीक्षा नाही घेतली, तर वारंवार आपल्याला जगाला परीक्षा द्यावी लागेल आणि देवासमोरही परीक्षा द्यावी लागेल. तर त्यासाठी जसं शाळेमध्ये असताना वार्षिक परीक्षा असते, पण त्याच्या अगोदर 3 महिन्याची, 6 महिन्याची परीक्षा असते, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म. तशी आपणही आपली परीक्षा घेतली पाहिजे. म्हणजे नंतरची परीक्षा आपल्याला कठीण जाणार नाही. हालेलुया. तर प्रिय बंधू भगिनींनो, मोजेसने परीक्षा दिली, अब्राहमने परीक्षा दिली, येशूने परीक्षा दिली, संत पौलानेही परीक्षा दिली. आपल्याला सुद्धा परीक्षा दिलीच पाहिजे. दिलीच पाहिजे की नाही? तर आता आपण येशूची परीक्षा आणि आपली परीक्षा याबद्दल थोडंसं चिंतन मनन करूया. हालेलुया. तर सर्वप्रथम आपण वचन घेऊया लूकच्या शुभ वर्तमानामधून 3रा अध्याय 21 आणि 22 वचन. लूकचं शुभ वर्तमान 3रा अध्याय 21 आणि 22 वचन. सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतला व येशूनेही बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करीत असता असे झाले की आकाश उघडले गेले, पवित्र आत्मा देहरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला व आकाशातून अशी वाणी झाली की तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. प्रिय बंधू भगिनीनो, येशूने बाप्तिस्मा घेतला, त्यानंतर त्याच्यावर पवित्र आत्मा आला. हे सत्य आहे. आपण बाप्तिस्मा घेतल्यावर आपल्याला पवित्र आत्मा मिळाला काय? हा आपणच शोध घेतला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आता आपण 4था अध्याय लूकचा 1, 2 आणि 12-13 वचन बघूया. लूकचा 4था अध्याय 1, 2 आणि 12-13. येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देनेपासून परतला आणि त्याला आत्म्याने 40 दिवस रानात नेले. बाप्तिस्मा घेतल्यावर येशूला पवित्र आत्मा मिळाला. पवित्र आत्म्याने तो परिपूर्ण झाला आणि देवाच्या आत्म्याने त्याला रानामध्ये 40 दिवसासाठी नेलं. 2 वचन. तेथे सैतानाने त्याची परीक्षा घेतली. तिथे सैतानाने त्याची परीक्षा घेतली. म्हणजे देवाने सांगितलं सैतानाला, तुला परीक्षा घ्यायची आहे ना, घे. आणि सैतानाने तिथे येशूची परीक्षा घेतली. आता आपण बघूया 12 आणि 13 वचन. सैतानाने त्याची परीक्षा घेतल्यावरती येशूने त्याला काय उत्तर दिले ते बघूया. येशूने त्याला उत्तर दिले, परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको. मग सैतान सर्व काही संपवून संधी मिळेपर्यंत त्याला सोडून गेला. येशूने जेव्हा त्याला सांगितलं की मी देवाची परीक्षा घेणार नाही, कारण शास्त्रात असं सांगितलंय की देवाची परीक्षा घेऊ नको, तेव्हा सैतान त्याला सोडून गेला. कसा? संधी मिळेपर्यंत. तो बोलून गेलाय, मला संधी मिळाली तर परत येईन. पण 3 वर्षामध्ये येशूने त्याला एकही संधी दिली नाही. त्यामुळे तो येशूकडे परत आला नाही. पण आपण आपल्या जीवनात आपण मात्र संधी देत असतो. सैतान स्वतःहून आपल्या शरीरात किंवा मनामध्ये शिरत नाही,
पण आपण त्याला जिथपर्यंत संधी देत नाही येणार नाही. म्हणून आपण सैतानाला संधी देऊ नये. आता आपण बघूया मत्तईच्या शुभ वर्तमानामध्ये 4 अध्यायामध्ये 11 वचन. मत्तईच्या शुभ वर्तमानात 4 अध्यायामध्ये 11 वचन. मग सैतान त्याला सोडून गेला आणि पहा देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले. बघा, ज्या वेळेस सैतान त्याला सोडून गेला तेव्हा देवदूत त्याची सेवा करू लागले. आपल्या जीवनातून पण आपण जेव्हा सैतानाला हाकलतो तेव्हा देवदूत किंवा स्वर्गदूत आपल्याकडे येतात. तिथपर्यंत देवदूत किंवा स्वर्गदूत आपल्याकडे येत नाही. हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, आपण बाप्तिस्मा घेतला, परीक्षा दिली, फक्त सर्टिफिकेटच घेतले? फक्त सर्टिफिकेट घेतलं. सैतानने येशूची परीक्षा घेतली, तो आपलीही परीक्षा घेत असतो. पण म्हणून आपण देवाची परीक्षा घेऊ नये. आणि ज्याने देवाची परीक्षा घेतली त्यांचा काय परिणाम झाला हे आपण बघूया. इब्री लोकासपत्र 3 अध्याय 7 ते 11. इब्री लोकासपत्र 3 अध्याय 7 ते 11. यासाठी की आपण त्याच्या नाही पवित्र आत्मा म्हणतो त्याप्रमाणे आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर रानातील परीक्षेच्या दिवशी इस्रायल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. प्रिय बंधू भगिनींनो, निदान आता तरी आपण इतरांबद्दल मन कठीण करायचं नाही. देवाबद्दलही नाही, इतरांबद्दलही नाही. तेथे तुमच्या वाडवडिलांनी कसोटीस लावून माझी परीक्षा घेतली आणि 40 वर्षे माझी कृत्ये पाहिली. परमेश्वर स्पष्ट सांगतो आहे, त्यावेळी तुमच्या पूर्वजांनी 40 वर्ष परीक्षा घेतली. कोणाची? देवाची. चुकीचं आहे. त्यामुळे त्या पिढीवर संतापून मी म्हणालो, हे संत भ्रमिष्ठ अंतःकरणाचे लोक आहेत. ह्यांनी माझे मार्ग जाणले नाहीत. म्हणून रागाने मी शपथ म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाही. म्हणजे ज्याने देवाची परीक्षा घेतली मोजेसच्या वेळेला, त्याबद्दल येशूने त्यांना स्पष्ट देवाने सांगितलं, हे माझ्या विसाव्यात येणार नाहीत. आणि खरोखरच ते विसाव्यात आले नाही. फक्त 2 जण विसाव्यात आले, यहोशवा आणि कालेब. बाकीचे देवाच्या विसाव्यात म्हणजे प्रॉमिस लँड पर्यंत पोहोचलेच नाही, कारण त्याने देवाची परीक्षा घेतली. तर प्रिय बंधू भगिनींनो, हा आपल्यासाठी बोध आहे की आपणही देवाची परीक्षा घेऊ नये. आणखी एक देवाची परीक्षा घेणाऱ्यांचा दाखला बघूया. करिंथकरांचं पहिलं पत्र 10 अध्याय 9 ते 11. करिंथकरांचं पहिलं पत्र 9 अध्याय 10 ते 11. करिंथकरांचं पहिलं पत्र 9 अध्याय 9 ते 11. त्यांच्यापैकी कित्येकाने प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सापांच्या योगे नाश पावले. तेव्हा आपण प्रभूची परीक्षा पाहू नये. त्या लोकांनी जी देवाची परीक्षा पाहिली, सापाच्या योगे नाश झाले. बायबल स्पष्ट सांगते आहे, आपण प्रभूची परीक्षा पाहू नये. त्यांच्यापैकी कित्येकाने कुरकुर केली आणि ते संहार कर्त्याकडून नाश पावले. तेव्हा तुम्ही कुरकुर सुद्धा देवाविरुद्ध करू नये. होय प्रिय बंधू भगिनींनो, देवाविरुद्ध नको, माणसाविरुद्धही नको, कुरकुर सुद्धा करू नये. 11 वचन काय सांगते बघूया. या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी लिहिलेल्या आहेत. या गोष्टी आपल्या बोधासाठी लिहिलेल्या आहेत. तर प्रिय बंधू भगिनींनो, जे
ज्यांनी परमेश्वराची परीक्षा घेतली त्यांचं काय झालं? आपण परमेश्वराची परीक्षा घेऊ नये. परमेश्वर आपली परीक्षा घेतो, घेऊ द्या, घेऊ द्या. आता परमेश्वर परीक्षा घेतो त्याचं एक छोटस उदाहरण, निर्गम 16 मध्ये 4 वचन. निर्गम 16 मध्ये 4 वचन. तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, पहा, मी आकाशातून तुम्हासाठी अन्नवृष्टी करेन आणि लोकांनी बाहेर जाऊन एका एका दिवसाला पुरेल इतके जमा करावे. ह्यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात किंवा नाही याविषयी मी त्यांची परीक्षा पाहीन. प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर आपल्याला जे देतो तो देऊन परमेश्वर आपली परीक्षा घेतो. कोणाला चांगलं रूप देतो, कोणाला शक्ती देतो, कोणाला पैसा देतो, कोणाला मोठं पद देतो, कोणाला मोठं नाव देतो. हे सर्व देऊन परीक्षा घेत असतो परमेश्वर, की जे दिलं आहे त्याचा उपयोग हा काय करतो आहे, कसा करतो आहे, कसा करतो आहे म्हणून. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर आपली परीक्षा मधून मधून घेतच असतो. हालेलुया, हालेलुया. आणि परमेश्वर जी परीक्षा घेतो किंवा संकट पाठवतो त्याचा परिणाम नेहमीच चांगला असतो. अब्राहम बद्दल जर आपण एक बघितलं 13 अध्यायामध्ये, उत्पत्ती 13 मध्ये, तर तिथे अब्राहमने देवाची परत वेदी बांधली, आराधना केली आणि एक बैल कापून तो लोकांना खायला घातला. मटण, जेवण वगैरे सगळं दिलं त्यांना. आणि परिणाम काय झाला? परिणाम झाला अब्राहमच्या लोटच्या माणसांच्या मारामाऱ्या, एकमेकांचे हातपाय तोडणे, डोकी फोडणं हे चालू झालं. आपल्यासारखे माणूस काय म्हणतील? हो, काय देवाची प्रार्थना केली आणि माझ्यावर असा प्रसंग आला. देवा, माझी परीक्षा अशी का घेतो? असा प्रसंग का आला? त्या घटनेमुळे या अब्राहमला समजलं, मी देवाजवळ आल्यावरती माझ्यावर ही संकट आलीत, म्हणजे ह्याच्यातून मी काहीतरी शिकलं पाहिजे. तेव्हा अब्राहम शिकला. देवाने मला सांगितलं होतं, कोणाही नातेवाईकाला नेऊ नकोस. मी चुकलो आहे, मी चुकलो आहे. 24 वर्षाने आज मला अक्कल आली की मी चुकलो आहे आणि मी लोटला बरोबर घेतलं आहे. अब्राहम त्यावेळे लोटला त्याच्यापासून वेगळा करतो. 75 वर्षाचा अब्राहम निघाला होता हारान देशातून. 99 वर्षामध्ये म्हणजे 24 वर्षाने अब्राहमला अक्कल आली आणि अब्राहम संपूर्ण मनाने परमेश्वराकडे परत आला. आणि जेव्हा त्याने लोटला वेगळं केलं तेव्हाच त्याला देवाने परत दर्शन दिलं आणि सांगितलं, पुढच्या वर्षी तुला मुलगा होणार, त्याचं नाव तू इसहाक ठेव. प्रिय बंधू भगिनींनो, अब्राहमला जशी संधी मिळाली होती तशीच संधी आपल्याला प्रत्येक वर्षी मिळत आहे. आता तरी देवाकडे वळा, आपले विचार बंद करा आणि देवाच्या वचनाप्रमाणे वागा. देवाकडे वळा. देवाची परीक्षा घेऊ नका, पण आपली परीक्षा द्या, परीक्षेत पास व्हा. म्हणून हा पश्चाताप काळ आहे. पण आपण काय केलंय? ग्रँटेड घेतलंय. दरवर्षी येणार आहे ना, बघू पुढच्या वर्षी. काय माहिती पुढच्या वर्ष आपल्याला भेटेल की नाही. म्हणून निदान आता तरी परमेश्वराकडे वळा. पश्चाताप करून, पश्चातापात शोभतील अशी कृत्ये करून. हालेलुया, हालेलुया. आणि परमेश्वर आपली परीक्षा घेतो, कशी घेतो त्याबद्दल थोडस आपण बघूया. सिराक 2 अध्यायामध्ये 1 ते 8. सिराक 2 अध्यायामध्ये 1 ते 8. माझ्या मुला, परमेश्वराची सेवा करण्यास तू प्रेरित झाला असशील तर सत्व परीक्षेला सिद्ध राहा. जर आपण परमेश्वराच्या जवळ यायला तयार असू, परीक्षेला तयार असलं पाहिजे. अब्राहम तयार झाला. मनापासून प्रामाणिक राहा, खंबीर राहा
विपत्काळी गोंधळून जाऊ नको, संकटकाळी गोंधळून जाऊ नको. अब्राहम गोंधळला नाही. जेव्हा त्याच्यावर विपत्काळ म्हणजे संकटकाळ आला, नोकरांच्या मारामारी झाल्या, अब्राहम गोंधळला नाही. त्याने परमेश्वराला प्रश्न केला की प्रभू हे का घडत आहे. आणि अब्राहमला कळलं स्वतःची चूक. त्याने आपली चूक कबूल केली. प्रिय बंधू भगिनींनो, हा पश्चाताप काळ आहे आपापल्या चुका कबूल करून सोडून देण्याचा. आपण ती संधी आपण घेतली पाहिजे. तिसरं वचन वाचूया. परमेश्वराला बिलगून राहा आणि त्याला मुळीच सोडू नको, म्हणजे तुला मान आणि सन्मान दोन्ही मिळेल. संकट आलं म्हणून घाबरून पळायचं नाही. संकट आला किंवा देवापासून लांब जायचं नाही. परमेश्वराला बिलगूनच राहायचं आहे, म्हणजे आपल्याला मान सन्मान दोन्ही मिळेल. पुढे लिहिलंय, काहीही घडो, काहीही घडो ते सर्व सहन कर. पडत्या काळी सहनशील राहा. पडत्या काळी म्हणजे अपमान, संकट वगैरे जे असेल त्या काळी सहनशील राहा. कारण सोन्याची पारख अग्नीने होते, तशी परमेश्वराने निवडलेल्या लोकांची परीक्षा संकटाच्या भट्टीत होते. परमेश्वरावर श्रद्धा ठेव, तो तुला मदत करील. सरळ मार्गाने चाल आणि त्याच्यावर भरोसा ठेव. परमेश्वराची भीती बाळगणारा तुम्ही त्याच्या दयेची अपेक्षा करा, माणसाची नाही, स्वतःची नाही. त्याच्या दयेची अपेक्षा करा. तुमचा अंधपात होऊ नये म्हणून भलतीकडे बहकत जाऊ नका. परमेश्वराची भीती बाळगणारे तुम्ही त्याच्यावर भाव ठेवा, म्हणजे आपल्या प्रतिफळाला तुम्ही मुकणारच नाही. प्रिय बंधू भगिनींनो, परीक्षा ही आपल्याला दिलीच पाहिजे, दिलीच पाहिजे. त्या परीक्षेपासून आपण लांब जाऊ शकत नाही. परीक्षा आपल्याला दिलीच पाहिजे. आणि परीक्षेच्या वेळेला जी काही संकट वगैरे जे आपल्यावर येतात, त्याबद्दल आताच आपण ऐकलं की घाबरायचं नाही. पण काही लोक म्हणतील की नाही, आपल्या येशूचं नाव आपण घेतलं की संकट सगळे निघून जातात, संकट येणारच नाही. तसं नाहीये. आता आपण पेत्राचं पहिलं पत्र बघूया. पेत्राचं पहिलं पत्र 4 अध्यायमध्ये 12 ते 14. पेत्राचं पहिलं पत्र 4 अध्यायमध्ये 12 ते 14. प्रियजन हो, तुमची पारख होण्यासाठी जी अग्नी परीक्षा तुमच्यावर आली आहे, तिच्यामुळे आपणास काही अपूर्व झाले आहे असे वाटून नवल मानू नका. परीक्षा किंवा अग्निपरीक्षा जी आली आहे त्यामुळे काहीतरी वेगळं घडलंय असं करून नवल वाटू देऊ नका. ज्या अर्थी आम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात, ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात, त्या अर्थी आनंद करा. आपण काय करतो? दुःख आलं की नैराश होतो, दुसऱ्यावर दोष देतो, कुरकुरतो. पण इथे स्पष्ट सांगितलं आहे, ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात त्या अर्थी आनंद करा, म्हणजे त्याचे गौरव प्रकट होण्याच्या वेळेस तुम्ही उल्हास व आनंद कराल. म्हणजे दुःख आलंय त्यामुळे आनंद करा. ख्रिस्तासाठी, आपल्या पापासाठी दुःख आलंय त्याच्यामुळे आनंद नाही होणार आहे. ख्रिस्तासाठी. 14, ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात. सर्वाचा आत्मा तुम्हावर येऊन राहिला आहे. प्रिय बंधू भगिनीनो, ख्रिस्ताच्या नावासाठी, ख्रिस्ताच्या नावामुळे जर आपले निंदा अपमान होत आहे तर आपण स्वतःला धन्य म्हणायचं. का? तर देवाचा आत्मा आपल्यावर आला आहे म्हणून आपल्यावर हे संकट, हे दुःख आलेलं आहे, जसं ईश्वर आलं होतं. हालेलुया, हालेलुया. आणि त्याचप्रमाणे जेव्हा आणखी एक दिलासा, इब्री लोकांस पत्र 2 अध्याय 18 वचन मध्ये, जेव्हा संकट दुःख येतात त्यावेळेसाठी. 2 अध्याय 18 वचन.
इब्री लोकास पत्र 2 अध्याय 18 वचन. कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षा होत असता, त्याने म्हणजे येशूने स्वतः परीक्षा होत असता दुःख भोगले, त्या अर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना सहाय्य करण्यास तो समर्थ आहे. म्हणजे येशू समर्थ आहे. त्याने परीक्षा दिली आणि आपण त्याच्या नावावर परीक्षा देत आहोत, तर आपल्याला तो सहाय्य करायला समर्थ आहे. हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, दुसरं आणखी परीक्षेबद्दलच आपण थोडस आणखी बघूया, की ज्याला परीक्षा ज्याची झाली आहे त्याचं सर्टिफिकेट कोण देणार आहे? माणूस? मुळीच नाही. माणसाकडून त्याचे सर्टिफिकेट मुळीच अपेक्षा करू नका, तर परमेश्वराकडून अपेक्षा करा. आपली परीक्षा झाली आहे त्याबद्दल सर्टिफिकेट स्वर्गातून मिळणार आहे. कसं ते आपण बघूया. याकोबाचं पत्र 1 अध्याय 2 वचन. याकोबाचं पत्र 1 अध्याय 2 वचन. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागले असता तुम्ही आनंदच माना. याकोब पत्रामध्ये स्पष्ट सांगतोय, नाना प्रकारच्या परीक्षांना किंवा संकटांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा आपण आनंद केला पाहिजे. कुरकुर आणि ब्लेम नको, दुःख नको. आता आपण याच अध्यायामध्ये 12 वचन बघूया. याकोबाचं पत्र 1 अध्याय 12 वचन. जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्या प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेतून उतरल्यावर त्याला मिळेल. म्हणजे परीक्षेतून तो पास होईल तेव्हा त्याला तो मुकुट मिळणार आहे. म्हणजे परीक्षा ही आपल्याला दिलीच पाहिजे. हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, परीक्षा दिलीच पाहिजे. आपण कॉपी करून जगातलं सर्टिफिकेट घेऊ शकू, पण देवाचं सर्टिफिकेट आपल्याला नाही मिळणार. दुःख, कष्ट, अपमान आनंदाने सहन करायचे, त्याबद्दल देवाला आणि इतरांनाही धन्यवाद द्यायचे, तेव्हाच आपल्याला स्वर्गातून सर्टिफिकेट मिळेल. ते महत्वाचं आहे आपल्याला. आता आपण तिमोथीचं दुसरं पत्र बघूया. तिमोथीचं दुसरं पत्र 4 अध्याय 6 ते 8. तिमोथीचं दुसरं पत्र 4 अध्याय 6 ते 8. संत पौल म्हणत आहे, कारण आता माझे अर्पण होत आहे आणि माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे. जे सुयुद्ध मी केली आहे, धाव संपविली आहे, विश्वास राखला आहे. संत पौल म्हणतो सुयुद्ध म्हणजे देवासाठी जे युद्ध आहे ते मी केलं आहे, मी माझी धाव संपवली आहे आणि मी विश्वास राखला आहे. आता जे राहिले आहे ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे आणि प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल. त्या दिवशी म्हणजे जेव्हा प्रभू येईल तेव्हा. आणि तो केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रकट होणे ज्याला प्रिय आहे त्या सर्वांना मिळेल. म्हणजे आपण सर्वांनी परीक्षा दिलीच पाहिजे. आणि आपण या पृथ्वीवरच्या परीक्षेत आता जेव्हा पास होतो, तर आपल्याला सर्वांना परमेश्वराकडे एक मुकुट मिळणार आहे. म्हणजे आपण स्वर्गात चांगल्या हुद्द्यावर असणार आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता प्रश्न असा एक आहे आणखी, की आपण परीक्षा दिलीच पाहिजे असं आहे का? प्रिय बंधू भगिनीनो, जर का येशूने कष्ट घेतले नसते, परीक्षा दिली नसती, आपल्याला शापातून दुःखातून सुटका मिळाली असती का? मुळीच नाही. कोणी येशूला प्रभू म्हटले असते काय? मुळीच नाही. तर येशूने दुःख, कष्ट, अपमान सहन करून स्वतः परीक्षा दिली, त्याला प्रभू म्हटलं गेलं आणि जगाच्या अंतापर्यंत म्हणणार.
आणि त्याच्यामुळे हजारो लाखो कोटी लोकांना शापातून, संकटातून, पापातून मोकळा व्हायचा मार्ग मिळाला आहे. मोकळे नाही झालोत आपण. आपल्यासाठी येशूने दरवाजा उघडला आहे. त्या दरवाजातून आता आपण चाललं पाहिजे. तर परत स्पष्ट सांगतो, शापातून, पापातून आपण मोकळे नाही झालो. मोकळे व्हायचा दरवाजा येशूने उघडला आहे. आता आपल्याला चालायचं आहे तिथे. येशूने मोकळं केलं म्हणून आपण हौस मौज मजा मस्ती करत राहायचं हे चुकीचं आहे. येशूने दरवाजा उघडलाय, आपल्याला चालायचं आहे. हालेलुया, हालेलुया. आता थोडंसं आणखी स्पष्टपणे बघूया आपण प्रकटीकरण 3रा अध्यायमध्ये. प्रकटीकरण 3रा अध्याय 8 ते 11. 3रा अध्याय 8 ते 11. योहान इथे लिहितो आहे की देवाकडून काय संदेश आलाय तो. तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. पहा, मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही. परमेश्वर म्हणतो, मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवलंय, ते कोणीही बंद करू शकणार नाही. कितीही प्रयत्न करू, माणूस तो दरवाजा बंद करू शकत नाही. तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळले आहे, माझे नाव नाकारले नाही. येशू म्हणतो आहे, तुला शक्ती कमी आहे, तरीही तू माझे वचन पाळले आहे आणि येशूचे नाव आपण पाळलेले, नाव नाकारलेले नसावं. 9 वचन बघा. पहा, जे सैतानाच्या सभेचे असून स्वतःला यहुदी म्हणवितात, पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात. त्यांच्यापैकी कित्येकांना तुझ्या स्वाधीन करीन. पहा, ते येऊन तुझ्या पायाजवळ तुला नमन करतील आणि मी तुझ्यावर प्रीती केली आहे हे त्यांना कळून येईल, असे मी करेन. येशू स्पष्ट सांगतो आहे की जे सैतानाच्या सभेचे आहेत, पण स्वतःला देवाच्या सभेचे म्हणवून घेतात, ते खोटे बोलतात. अशा कित्येकांना येशू, जे येशूच्या सभेचे म्हणजे ज्याने येशूसाठी परीक्षा दिली आहे, त्यांच्या पायाशी आणणार. म्हणजे आपण त्यांच्याकडे समझोता करायला जायची गरज नाहीये. ते स्वतः आपल्याकडे येणार समझोता करायला, आणि तेव्हा त्यांना कळेल की आपण देवाची लेकरं किंवा देवाचे सेवक आहोत. आणि हे येशू म्हणतो, मी करीन म्हणून. पुढे बघूया. धीराविषयी माझे वचन तू राखले आहे, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षा प्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासून मी तुला राखीन. परत वाचतो बघा. येशू म्हणत आहे, धीराविषयी माझे वचन तू राखले आहे, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षा प्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासून मी तुला राखीन. प्रिय बंधू भगिनींनो, किती मोठा दिलासा आहे, किती मोठा आहे. आपण जर आता परीक्षा दिली, कुरकुर केली नाही, धन्यवाद दिले, तर येशू म्हणतो आहे, सर्व जगावर नंतर जो परीक्षेचा प्रसंग येणार आहे, त्यापासून येशू आपल्याला सुरक्षित ठेवणार. हे आश्वासन आहे. म्हणून परीक्षा आपण दिलीच पाहिजे. मी लवकर येतो, तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून तुझ्याजवळ जे आहे ते दृढ धरून ठेव. येशू म्हणतो आहे, मी लवकर येत आहे, आणि तुझ्याकडे जे आहे आता ठेव. कसले ठेव? परमेश्वराचे वचन आत्म्यामध्ये, मनामध्ये घ्यायचं आणि त्याप्रमाणे चालायचं. तर ही ठेव सुरक्षित ठेव. ह्या ठेवीची नासधूस करू नकोस, म्हणजे तुला मी म्हणजे येशू मुकुट देईल. प्रिय बंधू भगिनींनो, ज्याला येशू मुकुट देईल त्याला नरकात जाता येईल काय? प्रश्नच नाही, शक्यच नाहीये. बरं, ज्याला मुकुट देईल येशू, ते येशूच्या सभेचे अधिकारी असणार की नाही? मग अशा अधिकाऱ्याने जर येशूला विनंती केली की प्रभू, माझ्या कुटुंबातून 10 लोक नरकात आहेत, त्यांना माझ्या शब्दासाठी घे ना, त्यांना मी माझ्या जवळ असतील तर मला आनंद होईल. ज्याप्रमाणे प्रभू आम्ही तुझ्या जवळ आहोत, तू आमच्या जवळ आहे स्वर्गात,
त्यामुळे तुला आणि आम्हाला सर्वांना आनंद होतोय. तसाच प्रभू माझ्या कुटुंबातील लोकही माझ्या बरोबर राहू दे ना, म्हणजे आम्हालाही आनंद होईल एकत्र. येशू ते ऐकेल. आपल्या शब्दासाठी येशू आपल्या कुटुंबातील अनेकांना, ज्यांनी त्याने कितीही पाप केलं असेल, तरी ते आपल्या बरोबर स्वर्गात घेईल. याचा अर्थ असा नाहीये, की एक कोणतरी देवाच्या जवळ जातो आहे, म्हणून बाकीच्यांनी पाप करत राहायचं, असं नाहीये. पण कुटुंबातून निदान एकाने तरी देवाच्या जवळ यायचा प्रयत्न करायचा. मी प्रार्थनेच्या जवळ नाही सांगत आहे. देवाच्या जवळ. हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू भगिनीनो, आजचे माझे शब्द कदाचित तुम्हाला फारच तिखट लागले असतील, तर मला क्षमा करा. पण इझेकिएलच्या पुस्तकात मध्ये लिहिलेलं आहे, की माझ्या सेवका, जे काही मी तुला आज्ञा देत आहे ते सर्व त्यांना सांग. ते ऐकू अगर न ऐकोत, पण त्यांना सांग. जर का तू त्यांना ते सांगितलं नाहीस, तर त्यांच्या पापामुळे ते तर मरतीलच, त्यांचा आत्म्याचाही नाश होईल, पण त्याचा झाडा झडता मी तुझ्याकडून घेईन. होय प्रिय बंधू भगिनीनो, जितक्या जणांना प्रवचनाचा अधिकार दिलेला आहे, किंवा चर्चमध्ये पण जे अधिकारी बनलेले आहेत, त्याने लोकांना जर पापापासून नाही फिरवलं, तर त्या लोकांच्या पापाबद्दलचा झाडा झडता परमेश्वर अधिकाऱ्यांकडून घेणार आहे. म्हणून मी लोकांना कडू वाटलं, तिखट वाटलं, तरीही ते स्पष्ट सांगत आहे. म्हणून तुम्ही ते कडू तिखट मानून घेऊ नका. स्वीकारा, त्याप्रमाणे वागा. परमेश्वर तुमच्या बरोबर असो आणि तुम्ही सदा परमेश्वराच्या बरोबर राहा. आमेन.